नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कारली फ्राय किंवा तुम्ही याला कांदा कारलं असं सुद्धा म्हणू शकता। अगदी सोप्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, या कारल्यासाठी तुम्हाला कारलं शिजवून नाही घ्यायचे किंवा हळद मीठ लिंबू असं घालून उकडून पण नाही घ्यायचं आहे। या रेसिपीमध्ये मी कोणत्याही प्रकारची चिंच लिंबू असं काहीच नाही वापरलेलं, तरीसुद्धा हे कारलं जे आहे ना मंडळी, अजिबात कडू नाही होत। तर सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे 2 मोठी कारली घेतली आहेत, अगदी फ्रेश घेतलेली आहेत। स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्यायचे आणि नंतर अशा प्रकारे पातळ स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे आहेत। कट केल्यानंतर त्यातल्या ज्या जाड बिया असतील ना, तेवढ्या फक्त काढून टाका। बाकीचं कोवळ्या जर बिया असतील तर त्या राहू दिल्यात तरीसुद्धा चालेल। तर कारली सगळी कट करून झाली, तर ही कारली ना आपण आता फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये एक मोठी पळी भरून तेल घातले आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये कारल्याच्या स्लाइस घालायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि त्यावर आपण ही सगळी कारली जी आहेत ना, असे थोडे थोडे करून तळून घेणार आहोत। कारले तळल्यामुळे ना छान शिजून निघतात आणि त्यातला कडूपणासुद्धा कमी होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते या कारल्याची। तर अशा प्रकारे मी सगळी जी कारली आहेत ना ती तळून घेणार आहेत। खूप ब्राऊन नाही करायची कारली, थोडीशी गुलाबी व्हायला लागली की काढून घ्यायची आहेत। पण त्यापूर्वी ना मंडळी, माझ्या चॅनलवर तुम्हाला मसाला कारली, भरली कारली अशा कारल्याच्या आणखी 2 रेसिपीसुद्धा पाहायला मिळतील, त्यामुळे त्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे, एक मोठा कांदा घेतला आहे मी, जो की मी सोलून घेतला आणि नंतर अशा प्रकारे स्लाइसमध्ये कट करून घेणार आहोत। हा कांदासुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। कारली तळल्यानंतर जे तेल शिल्लक राहिलं होतं ना कढईमध्ये, त्यामध्येच आपण आता फोडणी देऊन घेऊया। तर आपल्या कढईमध्ये ना साधारणतः एक मोठा चमचाभर तेल शिल्लक आहे, त्यामध्ये मी 1 चमचाभर मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत। दोन्ही पण छान फ्राय होऊ द्यात आणि नंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि स्लाइस करून घेतलेला कांदासुद्धा ॲड करून घेऊयात। कांदा सगळा छान मोकळा होऊस्तोपर्यंत परतून घ्यायचा आणि त्याचबरोबर थोडासा गुलाबी व्हायला हवा आहे कांदा, म्हणजे त्याचीसुद्धा छान टेस्ट येते। आणि त्याचबरोबर काय होतं, कडू कारलं आणि कांद्याला थोडीशी गोड टेस्ट असते, तर त्याचं कॉम्बिनेशन खूप छान होतं। म्हणून कांदा अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचाभर धना पावडर घालणार आहोत, अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे, साधारणतः 2 मोठे चमचे भरून। आणि त्याचबरोबर मसाल्यांमध्ये मी आता ॲड करते संडे स्पेशल मसाला, 1 मोठा चमचाभर। हा मसाला खूप तिखट नसतो आणि चव खूप छान असते या मसाल्याला, म्हणून हा मसालासुद्धा आठवणी घालायचा आहे। तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा यूज करू शकता। आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत फ्राय करून घेतलेली कारली। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालूयात आणि मी इथे ना अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर यूज करते, अर्धा चमचा फक्त, कारण की रंग छान यायला हवा म्हणून। ऑप्शनल आहे, तुम्ही लाल मिरची पावडर नाही वापरली तरीसुद्धा चालू शकेल। आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी मी इथे 1 छोटा चमचा भरून गुळाची पावडरसुद्धा ॲड करणार आहे, कारण कारलं टेस्ट केल्यानंतर मला असं वाटलं अगदी थोडंसं गुळाची पावडर टाकली तर खूप छान बनेल हे कारलं, म्हणून मी ॲड करते गुळाची पावडर। तुमच्याकडे कडू कारलं जर चालत असेल ना थोडंसं टेस्टला, तर तुम्ही स्किप केली गुळाची पावडर तरीसुद्धा चालू शकता। तर मंडळी, आपलं अगदी चटपटीत असं कांदा कारलं तयार आहे। नक्की बनवून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच। बाय बाय।